पनवेल तालुक्यातील तामसई येथील कुमारी सृष्टी राजू शीत ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता 3री मध्ये शिकत होती। तिच्या पोटात दुखायला लागल्याने तिने शिक्षकांना सांगितलं, मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आलं। त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली। तिच्या मैत्रिणींनी आपल्या पालकांना सांगितल्यानंतर सृष्टीला उपचारासाठी पनवेल इथे नेण्यात आलं। तिथे तिचा मृत्यू झाला। वेळेवर सृष्टीवर उपचार केला नाही म्हणून चिमुकलीचा जीव गेला असा पालकांनी आरोप करत पोलिसात धाव घेतली। त्यानंतरही याची दखल घेण्यात येत नव्हती। अखेर आदिवासी समन्वय रायगडचे जिल्हाध्यक्ष गणपत वारगडा यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्याचा इशारा पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 यांना देण्यात आला। तिथे उपोषण सुरू करताच आंदोलनाची दखल घेऊन पोलिसांनी आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे, अधीक्षक सतीश मोरे, शिक्षक डोईफोडेसह इतर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला। आमच्या मुलीला न्याय द्या, आमच्या मुलीला न्याय द्या, आमच्या मुलीला न्याय द्या। आज आम्ही उरण पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व आदिवासी बांधव या ठिकाणी जमलेले आहोत। गेले 2 महिन्यापासून सृष्टी राजू शीत या चिमुकल्याचा चिरनेर आश्रमशाळेमध्ये 19 डिसेंबरला मृत्यू झाला होता। मात्र मृत्यूची नोंद व्हावी आणि तक्रार व्हावी यांचा गुन्हा दाखल होण्यासाठी ही पीडित महिला आहेत, म्हणजे सृष्टीची जी कुटुंब आहे ते कुटुंब 2 महिन्यापासून धावपळ करत होते आणि धावपळ करत असताना अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील या घटनेमध्ये सहभाग घेतला, न्याय देण्याचा प्रयत्न केला। आम्ही सर्व मंडळींनी प्रयत्न करत असताना अनेक वृत्तपत्रांनी बातमी देखील प्रसिद्ध केल्या गेल्या, तरी देखील गुन्हा दाखल होत नव्हता। शेवटी आज दिनांक 11 फेब्रुवारी या ठिकाणी आम्ही उपायुक्त कार्यालय DCP कार्यालयाच्या समोर उपोषण करण्याची सुरुवात केली आणि उपोषणाची सुरुवात करत असताना इथले स्थानिक SCP साहेब असतील, सिनियर PI साहेब असतील यांच्याशी आमचं बोलणं झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आम्ही उरण पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं आणि आम्ही सर्व आदिवासी बांधव, मी स्वतः गणपत वारगडा आदिवासी समन्वय समितीचा अध्यक्ष, आम्ही एकत्रित येऊन आज उरण पोलीस स्टेशनमध्ये सृष्टी राजू शीत या चिमुकलीचा जो मृत्यू झालेला आहे आश्रमशाळेमध्ये, त्यामुळे आश्रमशाळेची जे स्टाफ असेल किंवा त्यांचे अधीक्षक असेल, शिक्षक वर्ग असेल यांच्या विरोधात हलगर्जीपणा, त्यांच्या कामात हलगर्जीपणा आणि बेजबाबदार असल्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी केली होती। आणि आज या आश्रमशाळेच्या स्टाफवर, त्यांच्या अधीक्षकावर जे काही स्थानिक असतील त्या कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केल्यामुळे आम्ही एका अर्थाने सृष्टीला एक चिमुकलेला न्याय मिळाला असं आम्ही मानतोय आणि आज कुठे आमच्या कुटुंबियाला आणि आमच्या आदिवासी बांधवांना एक न्याय मिळाला असं आमचं एक मनात समाधान निर्माण झालं। आता लवकरच या गोष्टीचा पोलीस विभागामार्फत तपास करतील आणि पोलीस यंत्रणावर आमचा विश्वास आहे तर ती नक्कीच अजूनही कोर्टामध्ये कसं टिकेल या उद्देशाने पोलीस यंत्रणा तपास करतील आणि त्यांचा आमचा विश्वास आहे। त्यामुळे लवकरात लवकर कोर्टाने सुद्धा सृष्टीला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। मी गणपत वारगडा, आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।